पहिले हे पानं आपण स्वच्छ धुवून घेऊ. सगळे आळूचे पानं. आळूच्या पाण्याचा जो देठ राहतो ना तो पूर्ण असं साफ करून घ्यायचा सगळे. आता मी सगळे आळूचे पानं असे साफ करून घेणार आहेत. पहिले धुवून घेतले, साफ करून घेतले, आता मी साफ करून घेतले. सर्व असंच करून घ्यायचं. बेसन घेतलं आता आळू वडीसाठी. आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. अंदाज आपल्या अंदाजानुसार जितकं पाहिजे तितकं. आता मी तर जरा जास्तच लावायचं आहे त्याच्यामुळे मी बेसन खूप जास्त घेते. आणि कडक होण्यासाठी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं असतं, पण सध्या माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे त्याच्यामुळे मी बेसनावरच काम करून घेणार आहे. मी एवढं घेतलं आहे, माझ्या अंदाजानुसार घेतलं. त्यात आता मी मसाले टाकते. जिरा पावडर, हळद, चटणी, गरम मसाला, हे धना पावडर आणि हा आमचा स्पेशल मसाला आहे. पालघरी मसाला. कोणता? पालघरी. पालघरचे लोक बनवतात तसला मसाला आहे हा. पालघरी मसाला. पूर्ण चटणी करतात. आणि हा घागरी पोळी मसाला. तर मी सगळे मसाले टाकून घेतले. आता त्याच्यात नमक अंदाजानुसार. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. आता मी त्याच्यात पाणी टाकते. आता मिक्स करून झालंय आणि आता मस्तपैकी रेडी झालेलं आहे. ते असं उलट घ्यायचं, सरळने ठेवायचं आणि त्याच्यावरती असं लावून घ्यायचं. जे आपल्याला जे टाकायचं असतं ना बेसनमध्ये जे आवडत असेल ते टाकायचं. लावून झालेलं आहे. फोल्ड करायचं थोडंसं. आता आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. असं त्याच्यासाठी थोडंसं फोल्ड करून घेतलं मी. त्याच्यानंतर असं पकडायचं एक असं रोल. टाईपमध्ये रोल बनवून घ्यायचा. त्याच्यात मी लिंबू टाकला. लिंबू टाकला म्हणजे ते खाली ते काळं काळं होत नाही ना त्याच्यासाठी. मी याला थोडंसं टेप लावून घेते म्हणजे चिटकून नको राहिलं आपल्या वड्या. ठेवते.
आता मी हे उकडत ठेवून देऊ आपण. आता उकडून झालेले आहे मस्त मस्त. त्याच्यातला आपण हा एकच आता खायला घेऊ, बाकीचा थंड करायला ठेवून देऊ फ्रीज. ते गरम आहे त्याच्यामुळं तुटं राहिलं, त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे थंड झाले का मस्त त्याचे कापही बनतात. आता आपल्याला सध्या जेवणावर खाण्यासाठी म्हणून मी गरम गरमच कापून घेते. तेलावर फ्राय करून घेऊ, त्याच्यासाठी तेल मी मोहरी टाकून घेते. गरम झाली नाही, मोहरीची फोडणी एकदम भारी लागते.